माजी सरपंचाचा एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार. जालना जिल्ह्यातल्या आष्टी पोलीस स्टेशनमध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. नवनाथ सोपान आयंदे असं संशयित आरोपीचं नाव. आज दिनांक गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातल्या एका गावात माजी सरपंचाने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पीडितेच्या फिर्यादीवरून जिल्ह्यातल्या आष्टी पोलीस स्टेशनमध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ आयंदे असं संशयित आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीचे वडील आरोपीचे मित्र आहेत. या ओळखीचा फायदा घेऊन आरोपीने मुलीला पैशाचे आमिष दाखवून अत्याचार केला. पीडितेचे 12वीचे शिक्षण पूर्ण झाले असून ती पालकांना शेतीकामात मदत करत असे. संशयित आरोपी नवनाथ आयंदे हा पीडितेच्या वडिलांचा मित्र असल्याने शेतात आणि घरी येणे जाणे होते. 4 महिन्यांपूर्वी पीडिता शेतात काम करत असताना आरोपीने शरीरसुखाची मागणी केली. तरुणीने वारंवार नकार दिला तरीही आरोपीने तिच्यावर वारंवार बळजबरीने अत्याचार केला. काही दिवसांपासून पीडितेला उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. उपचारासाठी तिला रुग्णालयात नेले असता पीडित 4 महिन्यांची गरोदर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पालकांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान या प्रकरणी आष्टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अगदी बरोबर आहे. दिनांक 7/6/2026 रोजी पोलीस स्टेशन आष्टी येथे अल्पवयीन पीडित मुलगी जी आहे तर तिच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तिच्या वडिलांचे जे मित्र आहेत नामे माजी सरपंच नवनाथ सोपान आयंदे यांनी सदर पीडित बालिकेवरती वारंवार बलात्कार केलेला आहे, जबरदस्तीने बलात्कार केलेला आहे आणि त्याच्यावरून पोलीस स्टेशन आष्टी येथे गुन्हा रजिस्टर नंबर 148/26 कलम 468-12 पोक्सो अंतर्गत तसेच 64/1 आणि 64/2 भारतीय न्याय संहिता अंतर्गत पोलीस स्टेशन आष्टी येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरच्या गुन्ह्याचा तपास जो आहे पोलीस उपनिरीक्षक श्री साठे साहेब हे करत आहेत. अद्याप आरोपी फरार आहे. आरोपीचा शोध घेणं चालू आहे.